शब्द आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थीच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळतात आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना। तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ते म्हणजे 10व्या हप्त्याची। लाडकी बहीण योजना अंतर्गत जे पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत मोठी अपडेट आहे। इथे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की महिना संपायच्या आधी एप्रिल महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्यात येणार आहे। तर याबाबत त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे नेहमीच सांगतात की प्रत्येक जे काही हप्ता आहे त्याआधी ते नक्कीच त्यांच्या ट्विटर अकाउंट असू द्या FB अकाउंट असू द्या तिथे ते माहिती सांगत असतात। तर त्याद्वारे इथे आता त्यांनी न्यूज चॅनलला सुद्धा इंटरव्ह्यूद्वारे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता या महिना संपायच्या आधी आता मिळणार आहे। पण आज तारीख आहे 26 एप्रिल 2025। पण 26 एप्रिल 2025 आहे तरीही पैशांची वितरित बाबत कोणतीही अपडेट आली नाही। परंतु ही जी पैसे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। म्हणजे आज होऊ शकतं किंवा उद्या होऊ शकतं किंवा परवा सुद्धा हे वितरण सुरू होऊ शकतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो चिंता करू नका, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमाच होणार आहे व हे महत्त्वपूर्ण माहिती आहे। व 30 तारखेला जरी हे पैशाचे वितरण सुरू झालं तरी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पैसे येत राहणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशी सुद्धा शक्यता वर्तवली आहे की या 4 दिवसांमध्ये हे पैसे येण्यास सुरुवात होतील। कारण आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितले होते की 1500 रुपये हे एप्रिल महिन्यात संपायच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। मे बी असं पण होऊ शकते की आज संध्याकाळपर्यंत 26 एप्रिल 2025 रोजी अशी सुद्धा माहिती येऊ शकते किंवा न्यूज येऊ शकते की आजपासून पैसे वितरित करण्यास सुरू होणार आहे। अद्याप अजून पैसे वितरित होण्यास सुरू झाले नाही, त्यामुळे कोणत्याही फेक माहितीला किंवा कोणत्याही खोट्या बातम्यांना तुम्ही बळी पडू नका। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच 1500 रुपये मिळणार आहे। 2100 रुपयाचा निर्णय अद्यापही झाला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे व 2100 रुपये कधी येणार हे सुद्धा आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहे। कारण महायुती सरकारने सांगितलं होतं की 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार, पण आता सध्या बजेट नसल्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही मिळणार। तर काही लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात सुद्धा आलं आहे। ज्यांनी निकषांचं पालन करून या योजनेत सहभाग झाले आहेत किंवा या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना नक्कीच पुढील सुद्धा हप्ते मिळणार आहे। म्हणजे आता निकष कोणते आहेत की 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न नाही, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाही,
तुम्ही इतर योजनांचा लाभ घेत नाही, जसे की संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा जे शेतकरी योजनेचे लाभार्थी महिला आहेत त्यांना 500 रुपये देत आहेत, म्हणजे शेतकरी योजनेचे पैसे प्लस 500 रुपये लाडक्या बहिणीचे सुद्धा मिळत आहेत। व इथे जे बाकी योजना आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नसणार आहे। तुमची वयोमर्यादा 65 वर्षावर असेल किंवा 21 वर्षाखालील असेल तर तुम्ही इथे अपात्र ठरणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, इथे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे व खोट्या बातम्यांना इथे तुम्ही बळी पडू नका, कारण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असो किंवा बालविकास मंत्री महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी नेहमी सांगतात की माझी लाडकी बहीण योजना ही बंद पडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार मदतच करत। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।